विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तिसऱ्यांदा भेट घेतली आहे। मुंबई पालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त होते। याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्याची दबक्या आवाजात चर्चा रंगते। या तीनही भेटीतली एक विशेष बाब म्हणजे आदित्य ठाकरेंची देहबोली। तीनही वेळेला मुख्यमंत्र्यांची भेट घेतानाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत आणि या सगळ्या फोटोज किंवा व्हिडिओजमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावरती हसू पाहायला मिळत आहे। अगदी दिलखुलासपणे या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं दिसतंय। या सगळ्या गाठी भेटींमुळे भाजप आणि ठाकरेंची पुन्हा एकदा जवळीक वाढणार का, युती होणार का, या चर्चांनाही जोर आलाय। उरलेले आमदार, उरलेली जी काही संघटना आहे ती आता फुटते। हे लोक त्यांच्यापासून दूर जात आहेत। त्यांना दाखवण्याकरता की आम्ही भाजपच्या जवळ जात आहोत, कशाला तुम्ही जाताय, कशाला तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा देताय, त्यांच्यामध्ये कशाला प्रवेश करताय, हे दाखवण्याकरता ही डबल नीती आदित्य ठाकरे आणि उबाटाची आहे। आणि राज्याचा कारभार ज्या मंत्रालयामधून हाकला जातो त्या मंत्रालयात बुधवारी एका गाडीची दिवसभर चर्चा होती, कारण मंत्रालय प्रवेशाचे सगळे नियम डावलून या गाडीला आत प्रवेश दिल्याची माहिती मिळते। या गाडीला स्पेशल ट्रीटमेंट मिळण्याचं कारण काय आणि गाडीतली मंडळी कुणाची पाहुणे मंडळी होती, याविषयीचा खास रिपोर्ट पाहूया। मंत्रालयातल्या एका शानदार एंट्रीनं बुधवारी सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। ही लॅविश एंट्री होती एका चकचकीत आणि अतिमहागड्या लॅम्बोर्गिनी गाडीची। झापूक झुपूक वेगानं ही गाडी मंत्रालयात शिरली आणि कुजबुज रंगली। या ब्लॅक ब्युटीनं मोठ्या ऐटीत मंत्रालयात प्रवेश केला। मंत्रालयात जिथे सर्वसामान्यांसाठी सुरक्षेचं अभेद्य कवच असतं, तिथे या लॅम्बोर्गिनीला मात्र VIP एंट्री मिळाली। ना कोणतंही चेकिंग, ना कोणतीही अडवणूक। त्यामुळे ही गाडी कुणाची, आली कुठून आणि कुणाला भेटायला, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले। ते गूढ आहे। धूमकेतूप्रमाणे ती उगवली आणि निघून गेली। तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे, नाहीतर आम्ही शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत। आमच्या हातामध्ये काही गोष्टी लागलेल्या आहेत, एवढंच सांगेन। या आलिशान गाडीतली मंडळी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना भेटायला आल्याची माहिती मिळतेय। या गाडीच्या काचा गडद काळ्या रंगाच्या असल्यानं गाडीत प्रवासी कोण याची ठोस माहिती मात्र उपलब्ध नाहीये। खरं तर मुंबई पोलिसांच्या नियमानुसार गाडीवर फिल्मिंग करण्यास मनाई असताना सुद्धा ही काळ्या काचांची गाडी विना कारवाई मंत्रालयात जाऊन धडकली कशी, याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे। स्कायलाइन कमिशन ट्रस्टची ही गाडी मंत्रालयात आवारात नेमकं कोणासाठी आली होती, कोणाला भेटण्यासाठी या गाडीचा मालक गेला, यासोबतच या गाडीला आत येण्याची परवानगी कोणी दिली, या सगळ्या गोष्टींवरून आता चांगलंच राजकारण तापलंय। एकंदरीत जनसामान्यांसाठी कडेकोट व्यवस्था करत असताना अशा पद्धतीनं धनदांडग्यांसाठी पायगड्या घालण्याचा प्रकार कितपत योग्य आहे, यावरून विरोधकांनी देखील चांगलंच रान उठवलंय। मंत्रालयातल्या ज्या ठिकाणी ही गाडी जाऊन उभी राहिली तिथे फक्त मंत्र्यांच्या गाड्या येण्याची परवानगी आहे। मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या गाड्यांना मंत्रालयात प्रवेशासाठी एक विशिष्ट स्टिकर दिलेला असतो। सर्वसामान्यांना तर विशेष पास असल्याशिवाय मंत्रालयाचे दरवाजे उघडत सुद्धा नाहीत। बुधवारी मंत्रालयात आलेल्या गाडीची ना तपासणी झाली होती, ना कोणताही पास मिळाला होता अशी माहिती आहे। त्यामुळे मंत्रालयातले नियम नेमके कुणाच्या एंट्रीसाठी डावलले गेले, याची सध्या जोरदार चर्चा आहे। राहुल झोरीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यापुढची बातमी बुलढाण्यामधनं। बुलढाण्यामध्ये टक्कल पडण्याच्या रुग्णात झपाट्यानं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं। तब्बल 11 गावात टक्कल पडलेल्या रुग्णांची संख्या 100 वर पोहोचली, ज्यामध्ये बोडगाव, कालवड, कठोरा, बोनगाव, हिंगणा, वैजनाथ, भुईतरोडा, कसबा यासारख्या गावांचा समावेश होता। बुलढाणा जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये सुरुवातीला टक्कल पडण्याची घटना घडली। त्यावेळी 30 रुग्णांना टक्कल पडण्याची बाब समोर आली होती। मात्र आता टक्कल पडत असलेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होते। आणि हीच केसगळतीची समस्या किंवा टक्कल पडण्याची समस्या नेमकी का उद्भवली आहे, याचं कारण आरोग्य खात्याच्या तपासणीतून समोर आलंय।
या गावांमधलं पाणी धोकादायक असल्यानं ही केस गळती होत असल्याची माहिती आहे. या पाण्यात नायट्रेटचं प्रमाण अचानक वाढलंय. या गावात सर्वेक्षण करून आरोग्य खात्यानं एक अहवाल सादर केला. सर्वसाधारणपणे कोणत्याही पाण्यात नायट्रेटचं प्रमाण 10% असावं लागतं, तर या गावांमध्ये हे प्रमाण 54% इतकं आहे. सोबतच या पाण्यात क्षारांचं प्रमाण 2100 इतकं आहे, जे 110 पर्यंत मर्यादित असणं अपेक्षित आहे. या घातक पाण्यामुळेच लोकांना केसगळतीचा त्रास सुरू झाल्याची माहिती आहे. या गावातलं पाणी आता तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलंय. तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं. त्याच्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण हे 10च्या आत नॉर्मली असायला पाहिजेत, परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये 54 मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आलं आहे आणि त्याचं TDS सुद्धा 2100 आहे.